नायलॉन मांजा विरोधात मनपाची मोहीम. 18,000 विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची घेतली शपथ. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत यांच्या आदेशानुसार मनपाच्या शाळांमधील बालवाडी ते इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या तब्बल 18,000 विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक गंभीर अपघात घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच जनजागृती व्हावी यासाठी मनपाच्या सर्व शाळांमध्ये आज सकाळी परिपाठाच्या वेळेस नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा स्वतः वापरू नये, तसेच मित्रमैत्रिणी किंवा शेजारी कोणी वापरत असल्यास त्याची माहिती तात्काळ शिक्षक किंवा पोलिसांना देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या एकूण 50 शाळेमध्ये 18,000 विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा वापरू नये याबाबतची शपथ आदरणीय आयुक्त तथा प्रशासक महोदय माननीय जी श्रीकांत साहेब यांच्या आदेशानुसार देण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आज सकाळ सत्रात आणि जनरल शिफ्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली असून सर्व विद्यार्थी आपला स्वतः तर हा नायलॉन मांजा वापरणार नाहीत, परंतु शेजारी कुटुंबीय मित्रमैत्रिणींना सुद्धा हा नायलॉन मांजा वापरू नये याच्या दुष्परिणामाबद्दल ते माहिती देणार आहेत. आणि जर तसं कोणी वापरत असतील तर ते आमच्या सर्व शिक्षकांना आणि पोलिसांना सुद्धा कळवणार आहेत. आदरणीय आयुक्त साहेबांचा जो संदेश आहे, आव्हान आहे की शहरातील कोणत्याही नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी हा नायलॉन मांजा वापरू नये, कारण या नायलॉन मांजाचा खूप मोठा दुष्परिणाम आहे. मनुष्य प्राण्याला तर त्याची इजा होतच आहे, परंतु जे पक्षी आहेत या पक्ष्यांना सुद्धा तो जीव घेणा ठरत आहे. त्यामुळं हे आज सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिलेली आहे आणि यामुळं या नायलॉन मांजाचा वापर कमी होईल असं आम्हाला या सर्व एकंदरीत वातावरणावरून वाटत आहे. माझं नाव ज्ञानदेव सांगळे, मी कार्यक्रम अधिकारी आहे, महानगरपालिका शिक्षण विभाग. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.